नमस्कार मित्रांनो, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड असणाऱ्या अल्प व अल्पभूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी त्यांच्याकडे फळबाग लागवडीकरिता 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरून फळबाग लागवडीकडे वळलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांपेक्षा मोसंबीला प्राधान्य दिलेले आहे. यातून पारंपरिक पिकापेक्षा अधिकचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झालेले आहेत. तर असे देण्यात येणार आहे अनुदान ते बघू मित्रांनो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% असे 3 वर्षात देण्यात येते अनुदान. तर लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडासाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांनी स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. ही लागतात कागदपत्रे ते बघू मित्रांनो. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ते बघू. फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उतारा, नमुना नंबर 8 उतारा, सामाजिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदाराच्या सहमतीपत्र सादर करावे लागते. त्याचबरोबर आधार कार्ड, आधार लिंक, बँक खाते क्रमांक, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकाच्या लागवडीकरिता माती परीक्षण अहवाल या कागदपत्रासोबत अपलोड करावा लागतो. तर या फळपिकाचा समावेश कुठं होते तो बघू. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, अंजीर, चिकू अशा एकूण 16 फळपिकांचा समावेश या योजनेत अंतर्गत करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाकडे कानाडोळा करून फळपिकाची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.